मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. रात्रीची वेळ असते आणि हे लोक बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवूनच झोपलेले असतात. संधीचा फायदा घेऊन मास्कमॅन म्हणजेच माया त्यांच्या बेडरूममध्ये शिरते आणि ओवीचा हात ऋषिकेशच्या अंगावर असतो. तो हात तो बाजूला करते आणि तेवढ्यामध्येच जानकीचे डोळे उघडतात. जानकी पाहते तर समोर मास्कमॅन असतो आणि मास्कमॅनला ती थांबवायला जाते तर मास्कमॅन तिला ढकलून देतो आणि ती एका टेबलावर पडते. दुसऱ्या क्षणाला मास्कमॅन चाकू काढतो आणि ऋषिकेशच्या पोटामध्ये खुपसतो. ऋषिकेश रक्ताच्या थारोळ्यामध्ये असतो. जानकी परत ऋषिकेशला वाचवण्यासाठी जानकी मास्कमॅनशी झगडत असते, पण ऋषिकेश तोपर्यंत बेशुद्ध पडलेला असतो आणि मास्कमॅन ओवीला हाताला धरतो आणि खरचटत रूम बाहेर घेऊन जातो आणि मग दरवाजा बाहेरून लॉक करतो. जानकी ऋषिकेश जवळ येते, त्याच्या पोटावरून हात फिरवते आणि तिच्या हाताला रक्त लागतं आणि ती झोपेतून दचकून उठते. पाहते तर काही सगळं स्वप्न होतं आणि जानकी मनातल्या मनात विचार करते. ती म्हणते, मी जर मास्कमॅनकडे गेले नाही तर ऋषिकेश आणि ओवीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि तेवढ्यामध्येच मास्कमॅनचा मेसेज जानकीच्या फोनवर आलेला असतो आणि तो मेसेज असा असतो की गाडी बाहेर उभी आहे. तो मेसेज वाचून जानकी ऋषिकेशच्या आणि ओवीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ऋषिकेशला काही कल्पना न देता ती सरळ बाहेर निघून जाते. आणि इकडे ऐश्वर्याची झोप उडालेली असते. ऐश्वर्याला अवंतिकाचं बोलणं आठवतं. ती म्हणते, जर तुला वाचवायचंच होतं तर जानकी वहिनी गोळी का झाडतील? आणि हीच गोष्ट ऐश्वर्याला परेशान करत असते. ती म्हणते, खरंच जानकी जर मला वाचवायचा प्रयत्न करत असेल तर ती मला गोळी नाही मारणार. आणि पुढे ऐश्वर्या म्हणते, पण माझ्यासमोर तर हे झालं होतं की जानकीच्या हातूनच गोळी मला लागली होती. आणि इकडे जानकी हळूहळू घर सोडत असते. ऐश्वर्या तिच्याच विचारामध्ये गुंतलेली असते. ती म्हणते, अवंतिका म्हणते जानकीने माझा जीव वाचवला आणि डॅडा म्हणतात की जानकी तुझा जीव घ्यायला आली होती. ऐश्वर्याला आता पश्चाताप होतो. ती म्हणते, खरंच जर जानकीने माझा जीव वाचवला होता तर या सगळ्यामध्ये मी जानकीला का अडकवतीये? ऐश्वर्या आता पूर्ते संभ्रमामध्ये अडकलेली आहे. ती म्हणते, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं होतं हे मला जाणून घ्यावं लागेल. असा विचार करून ती मोबाईल हातामध्ये घेते आणि जानकीला फोन लावते. आणि इकडे जानकी मोबाईलवर तो मेसेज वाचून मोबाईल तिथंच ठेवून गेलेली असते आणि ऋषिकेश फोन उचलतो. ऋषिकेश म्हणतो, एवढ्या रात्री ऐश्वर्याचा फोन? ऐश्वर्याच्या ह्या एका फोनमुळे जानकी मास्कमॅनच्या तावडीतून सुटणार आहे किंवा तिच्या फोनमुळे तिची सुटका होणार आहे. कशी होणार आहे ते आपण पुढे पाहूया. पुढचा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. स्किप न करता पाहिलं तर तुम्हाला सगळं काही समजेल. ऋषिकेश ऐश्वर्याचा फोन उचलतो आणि म्हणतो, जानकीकडे काय काम आहे तुझं आणि एवढ्या रात्री फोन का केलास? त्यावर ऐश्वर्या नम्रपणे म्हणते, हे बघा ऋषिकेश दादा, मला जानकीकडे खूप महत्त्वाचं काम आहे. प्लीज तुम्ही तिच्याकडे फोन द्या. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ऋषिकेश पुढे बोलणार तोच ऐश्वर्या पुढे म्हणते, ऋषिकेश दादा प्लीज जरा समजून घ्या. तिच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्याकडे फोन द्या. ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, जानकी इथे नाहीये. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. प्लीज तुम्ही जानकीकडे फोन द्या. ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, खरंच जानकी इथे नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय, पण जेव्हा केव्हा जानकी येईल तेव्हा तिला प्लीज फोन द्या. माझं खूप महत्त्वाचं काम आहे तिच्याकडे. ऋषिकेश ठीक आहे म्हणून फोन ठेवतो आणि म्हणतो, जानकी कुठे गेली आहे? ऋषिकेश जानकीचा शोध घेत घराच्या बाहेर जातो. तोपर्यंत जानकी त्या कारजवळ पोहोचलेली असते आणि ऋषिकेश पाठीमागून जानकीला आवाज देतो. ऋषिकेशचा आवाज ऐकून मास्कमॅन तिथून गाडी बाजूला काढतो. ऋषिकेश त्या गाडीच्या मागे पळत असतो आणि जानकीकडे परत येऊन म्हणतो, काय ग, कोण होतं? कोणाची गाडी होती ती? तू बोलत का नाहीयेस? आणि एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? जानकी काहीच बोलत नाही आणि गपचूप ऋषिकेशला बिलगून राहते. आणि इकडे सयाजीराव ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, ऐशू. तिच्या हातातला मोबाईल घेत ऐश्वर्याला म्हणतो, मला विचारल्या बिगर कोणाला बी फोन करायचा नाही, कळलं? ऐश्वर्या सयाजीला रिक्वेस्ट करते, डॅडा प्लीज मला फोन द्या. आणि त्यावर सयाजी म्हणतो, हे बघ मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय, गप गुमान ऐकायचं. असं म्हणून सयाजीराव ऐश्वर्याचा मोबाईल घेऊन जातात आणि ऐश्वर्या तिचा फोन मागत असते, पण सयाजीराव मोबाईल देत नाहीत. आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू आम्हाला सोडून त्या मास्कमॅन सोबत जायला तयार झालीस? तुला माझा किंवा ओवीचा विचार नाही आला? त्यावर जानकी म्हणते, असं नाहीये ऋषिकेश, त्या मास्कमॅनने मला तुम्हाला आणि ओवीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जानकी पुढे म्हणते, तुम्ही दोघं माझा प्राण आहात, माझा श्वास आहात, माझा आत्मा आहात. तुमच्या दोघांना मी कशी काय होऊ देणार होते ऋषिकेश? आणि ह्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. जानकी पुढे म्हणते, हे घर संकटात आहे. हे घर म्हणजे आई आणि नाना यांचा श्वास आहे आणि हे घर जर रस्त्यावर आलं तर आपण काय करायचं? त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? जानकी पुढे म्हणते, आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी कोणीतरी एक जणांना त्याग करणं गरजेचं होतं आणि तोच त्याग मी करायला जात होते. ऋषिकेश पुढे म्हणतो, अगं तू या घराचा श्वास आहेस आणि तू जर निघून गेलीस तर कसं चालणार आहे? तू सप्तपदी घेताना दिलेली वचन विसरून गेलीस. या घरातला प्रत्येक जण तुझ्यावर प्रेम करतो. तू या घरातल्यांसाठी प्रत्येकांच्या सुखादुःखात होतीस, तेव्हाही होतीस आणि इथून पुढेही हवी आहेस.
ऋषिकेश जानकीला म्हणतो, ही फॅमिली तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, मी सुद्धा तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. ऋषिकेश जानकीला रडक्या स्वरात म्हणतो, मी तुझ्यासोबत प्रत्येक दुःखात होतो आणि सुखात पण असणार आहे. प्लीज तू असा पुन्हा निर्णय घेऊ नकोस आणि मला सोडून जायचा विचार करू नकोस. तू जर असं केलंस तर मी मरून जाईल. जानकी ऋषिकेशच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, प्लीज असं बोलू नका, माझं चुकलं, मला माफ करा. असं म्हणून ऋषिकेशच्या मिठीमध्ये जाऊन खूप रडते. आणि इकडे दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेली असते, पण तिच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ चालू असतो. ऐश्वर्या म्हणते, नेमकं त्या दिवशी काय झालं हे मला कळायला पाहिजे, पण कसं कळेल? खूप चौकशी केली, काहीतरी करावं लागेल. आणि म्हणते, नाही, आता मला वाकडाच मार्ग निवडावा लागेल. असं म्हणून ती पोटावर हात धरते आणि आई गं, खूप दुखतंय असं ओरडत राहते. तिच्या आवाजाने सयाजीराव आणि कावेरी काकू दोघेही येतात. सयाजीराव म्हणतात, काय झालं? ऐश्वर्या म्हणते, अचानक असं पोटामध्ये खूप दुखायला लागलं. कावेरी काकू म्हणतात, आपण जाऊया हॉस्पिटलला जाऊया. आणि सयाजीराव ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात. ऐश्वर्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये सगळेजण आलेले असतात आणि ऐश्वर्या मस्त नाटक करत असते. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये नाना बाहेरून येतात. जानकी त्यांना पाणी देते. ऋषिकेश विचारतो, नाना काय झालं, कुठे गेला होता तुम्ही? त्यावर नाना म्हणतात, ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो. नाना ऋषिकेशला म्हणतात, बाजार समितीने आता आपली केस ग्रामपंचायतीकडे सोपवली आहे. ऋषिकेशला हे ऐकून धक्का बसतो आणि ऋषिकेश म्हणतो, काय? आणि त्यावर नाना म्हणतात, हो, मीच त्यांना तसं सुचवलंय की काही तोडगा असेल तर आम्हाला द्या. त्यावर सौमित्र विचारतो, त्याच्याने काय होईल नाना? नाना पुढे म्हणतात, ग्रामपंचायतीला जर वाटलं आपण खरे आहोत तर हे इलेक्शन ऋषिकेशला लढायला अडचण होणार नाही. नाना पुढे म्हणतात, आपल्याला पटकन तिथे जावे लागेल. ग्रामपंचायत काय निर्णय देते ते बघावं लागेल. आणि त्यावर जानकी म्हणते, नाना, जसं सयाजीरावांच्या माणसांनी तिथं आपल्याला दबाव आणला तसा ग्रामपंचायतीवर आणला तर? नाना जानकीला म्हणतात, अगं तूच म्हणतेस ना, सत्य कधी हारत नाही, माझा पण त्याच्यावरच विश्वास आहे. नाना पुढे म्हणतात, हे बघा, ऋषिकेश इलेक्शन लढणार म्हणजे लढणारच. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि इकडे दवाखान्यामध्ये डॉक्टर ऐश्वर्याचं चेकअप वगैरे करून ऐश्वर्याला सांगतात, जखम तर ओके आहे, थोडा विकनेस आहे, एखादा इंजेक्शन द्यावं लागेल. असं म्हणून ते नर्सला इंजेक्शन द्यायला सांगतात. नर्स ऐश्वर्याजवळ इंजेक्शन घेऊन येते आणि ऐश्वर्या त्या नर्सला विचारते, नर्स, मला ज्या दिवशी गोळी लागली त्या दिवशी ड्युटीवर तुम्हीच होतात ना? नर्स म्हणते, हो. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मला सांगा, एक्झॅक्टली त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं? ऐश्वर्या म्हणते, मला जितकं माहिती आहे, जानकी मला त्या दिवशी भेटायला आली होती. त्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला, पण जानकीसोबत आणखी कोणी होतं का? त्यावर नर्स म्हणते. नर्स झालेला सगळा प्रकार ऐश्वर्याला सांगते, पण तिचा आवाज आपल्याला येत नाही, फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक असतं आणि त्यांचे हावभाव असतात. हे ऐकून ऐश्वर्या म्हणते, म्हणजे अवंतिका म्हणाली ते खरंय, जानकी मला मारायला नाही तर वाचवायला आली होती. आणि बाहेर डॉक्टर सयाजीरावाला म्हणतात, जखम आता बरोबर झालेली आहे, थोडा विकनेस आहे, काही औषधं द्या म्हणजे बरोबर होईल. आणि त्यावर सयाजीराव म्हणतात, धन्यवाद डॉक्टर, पूर्ण खूप गोंधळ घातला होता हो. असं म्हणून ते ऐश्वर्याला बाहेर घेऊन जातात. आणि इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, मी पण येते ग्रामपंचायतला. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही नको, मी आणि सौमित्र जाणार आहोत. जानकी म्हणते, पण मी आले तर प्रॉब्लेम काय? जानकी जिद्द करीत असते आणि बाहेर येऊन ऋषिकेश नानांना सांगतो. त्यावेळेस नाना म्हणतात, ऋषिकेश थांब, आपण वकिलांचा सल्ला घेऊया. आणि त्यावर सौमित्र आणि अवंतिका म्हणतात, पण जानकी वहिनी येत असतील तर आम्हीही येणार, कारण तिथे वकिली सल्ल्याची गरज पडली तर कोणी ना कोणी तर पाहिजेच ना. आणि इकडे हॉस्पिटलच्या बाहेर सयाजीरावाचे माणसं येतात आणि सयाजीरावाला सांगतात, अहो तिकडे खूप मोठं लफडं झालंय. तो ऋषिकेश आणि नाना रणदिवे दोघेही ग्रामपंचायतीकडे जात आहेत. सयाजीरावाचा माणूस सयाजीरावाला म्हणतो, ते नानासाहेब ग्रामपंचायतीसमोर शिफारस मांडणार आहेत की यावेळेस ऋषिकेशला इलेक्शनला उभं राहू द्या. हे ऐकून सयाजीराव गरम होतात आणि म्हणतात, ज्या बाईच्या नवऱ्याने माझ्या पोरीला गोळी झाडली तिच्या नवऱ्याला इलेक्शनचं तिकीट द्यायला होतं होय रे, असं मी त्यांना विचारणार आहे. सयाजीराव म्हणतात, मी बी काय गप्प बसणार नाही, मी पण माझी बाजू मांडणार. त्या ऋषिकेशला कसं तिकीट भेटतं हेच बघणार. आणि इकडे सगळेजण जायला निघतात. तोच सुमित्रा येते आणि म्हणते, ऋषिकेश, हे दही साखर घे, चांगल्या कामाला चाललायस ना, तोंड गोड कर आणि चांगली बातमी घेऊन ये. सगळेजण तिथून निघून जातात आणि सुमित्रा देवाजवळ प्रार्थना करते, म्हणते, माझ्या लेकरांच्या पाठीशी उभी राहा रे, सगळं छान कर. आणि इकडे कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या बाळा, तुला आता बरं वाटायला लागले ना, मी पटकन मंदिरात जाऊन येते, तू ह्या रामकाका बरोबर घरी जाशील ना? ऐश्वर्या म्हणते, मी काय आता लहान बाळ आहे का, जाईल मी. आणि त्यावर कावेरी काकू म्हणतात, अगं तुझ्यासोबत कुणी असलं म्हणजे कसं माझ्या जीवाला घोर लागत नाही. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, मला या सगळ्यांचा शोध घ्यावा लागेल आणि त्यासाठी मला जानकीशी भेटावं लागेल. आणि बाजूलाच एक ॲटो येतो. तेवढ्यामध्ये ऐश्वर्याला एक प्लॅन सुचतो. ती त्या माणसाला म्हणते, दादा मला खूप तहान लागली, माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येताल का? आणि तो माणूस म्हणतो, हो ताई. असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि ऐश्वर्या पटकन त्या ॲटोमध्ये जाऊन बसते. ग्रामपंचायतीमध्ये त्या सदस्याला सरपंच म्हणतो की सयाजीरावाच्या मुलीवर गोळी झाडली असा आरोप रणदिवेच्या सुनावर आहे, म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलं नाही.
नानासाहेबाची फिर्याद आहे आणि सरपंच नानासाहेबाला म्हणतात, तुमची बाजू इथे ग्रामपंचायतीसमोर मांडा. नाना म्हणतात, आमच्या जानकीच्या म्हणजे माझ्या सुनाच्या हातून चुकून गोळी सुटली आणि ती ऐश्वर्याला लागली. नाना पुढे म्हणतात, पण गुन्हा सिद्ध झालेला नाही म्हणून ऋषिकेश इलेक्शन लढू शकणार नाही हे मला मान्य नाही. नाना विचारतात, त्या केसचा आणि माझ्या मुलाचा काय संबंध आहे सांगा बरं. त्यावर सयाजी म्हणतात, वा रे वा, संबंध कसा नाही? मुलगा तुझा, सून तुझी आणि संबंध नाही म्हणजे? सयाजीराव त्या पाटलाला म्हणतो, साहेब ह्यांचं घराणंच असं आहे, सगळे चोर आणि खुनीच भरलेले आहेत. तिकीट मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं. हे ऐकून नानाला खूप राग येतो आणि नाना म्हणतात, सयाजी तोंड सांभाळून बोल. सरपंच नानाला आणि सयाजीला म्हणतात, दोघंही गप्प बसा, इथं गोंधळ नकोय. नाना पुढे म्हणतात, माझ्या सुनेवर नुसता आरोप झालाय, गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. सयाजीरावाची आणि नानाची चांगलीच तू-तू-मैं-मैं होते आणि सरपंच म्हणतात, तुम्ही दोघंही गप्प बसा. आणि मैत्रिणींनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नितीन पवार तिथं हातकडी घेऊन येतो आणि जानकीला म्हणतो, तुम्ही ऐश्वर्यावर केलेल्या हल्ल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येते. आणि तेवढ्यातच ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते, थांबा, जानकी निर्दोष आहे. ऐश्वर्या पुढे येते आणि जानकी समोर उभी राहते. ती म्हणते, जानकीने माझ्यावर गोळी नाही चालवलीये, उलट तिने माझा जीव वाचवण्याचाच प्रयत्न केलाय. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेट्ससाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.